नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कामशेत परिसरात असलेल्या एका दुकानामध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी कामशेत पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे। मुकेश मुथा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पीडित महिला मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात खरेदीसाठी गेली होती। यावेळी दुकान मालक मुकेश मुथा याने दुकानाच्या स्टोर रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे हे माहिती असतानाही पीडितेस तिथे कपडे बदलण्यासाठी पाठवले। पीडित महिला कपडे बदलत असताना तिचे जाणीवपूर्वक चित्रीकरण करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले। इतकेच नव्हे तर या प्रकारानंतर त्याने पीडितेस दमदाटीही केली। या प्रकरणी पीडित महिलेने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 77 आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ आरोपी मुकेश मुथा याला अटक केली आहे। पोलीस पुढील तपास करतायत। मिळालेल्या माहितीनुसार कामशेत येथील मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानदाराने पीडितेला कपडे बदलण्यासाठी स्टोरूम मध्ये पाठवले। त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची माहिती असूनही आरोपीने जाणीवपूर्वक तिचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण केल्याचा गंभीर आरोप आहे। या कृत्यामुळे पीडितेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने पीडितेला दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून पोलिसांनी आरोपी मुकेश मुथा याला अटक करून वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले आहे।